तर आपण लग्नामध्ये पैसा कमवला, डान्स केला, पण अजून एक लग्नामध्ये सेरेमनी राहते जी असते हळद. तो आज उसी के बारे में आपण चर्चा करने वाले हैं. भाई हळदीचा विषय आहे, म्हणून मी पण पिवळ्या रंगाची हुडी घालून आलो आहे. तो शास्त्र के अनुसार ऐसा पता चला है की हळद ही का बरं साजरा केली जाते, तर हळदीचा पिवळा रंग हा शुभ मानला जातो, वाईट नजरेपासून वाचवतो आणि तुमच्या चेहऱ्यावर लग्नात एक नॅचरल ग्लो येतो. म्हणजे नॅचरल ग्लो, तो ग्लो चेहऱ्यावर नाही येत, कोणत्या जागी जातो. आता हा ग्लो कुठे येतो ते तुम्हाला सांगतो. तर हळदीमध्ये एकदा डीजे सुरू झाला की काही शक्तिमान असे असतात की जे हळद चेहऱ्याला सोडून कोणत्या जागी लावतात. आता ती जागा कोणती, तर समजणे वाले को इशारा कॉफी. आणि ज्याच्या त्या कोणत्या जागा हळद लागली तो बिचार दर 2 मिनिटांनी चेक करतो की नक्की हळदच आहे की कोणती दुसरी गोष्ट आहे. एक तर त्या हळदीमध्ये सगळेजण पिकाची बनवून येतात, ह्याला कोणी हळद लावली कुठं लावली की समजत नाही. तर एकदा का डीजे सुरू झाला आणि हे पिवळे झाले, तर यांच्या अंगातलं जे पण कोणता डान्सर असेल ना सगळे बाहेर येतात. A to Z डान्सर सगळे बाहेर. नॅगिन डॅन्स पासून तर तुमचा तो जो पण कोणता डान्स असेल ना, जो तुम्हाला करते म्हणजे वेडे वाकड्या हात पाय हलून जो पण तुम्हाला डान्स स्टेप करते सगळे होते सगळे. चला ते हळद आहे की होळी आहे ते समजत नाही, पण खतरनाक मजा येते बाई हळदीत. तर तुम्ही पण हळद एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ त्यांना पाठवा ज्यांच्याकडे रिसेंट हळद झालेली आहे किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडे हळद आहे. अशा लोकांना हा व्हिडिओ पाठवून द्या और पहिला दिवस व्हिडिओ को चालू करा.